सांगलीतील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसर गोळीबाराने हादरलाय। मध्यरात्री 12:30च्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल अरुण पोद्दार यांनी गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झालाय। निलेश प्रमोद जाधव हा जखमी झाला असून त्याच्या पायात गोळी लागली आहे। दरम्यान टोल्या याच्यासह दिलावर जमादार, सुधीर उर्फ कांचामाळी अशा तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। टोल्याच्या मुलाच्या वाढदिवसाला अजय माने आला नसल्याच्या कारणातून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे। गोळीबाराच्या घटनेमुळे सांगली हादरली आहे। संशयित टोल्या पोद्दार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। काल रात्री उशिरा तो आणि साथीदार दिलावर जमादार, कांचामाळी राम मंदिर जवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात थांबले होते। यावेळी जखमी निलेश प्रमोद जाधव आणि त्याच्या आत्तेभाऊ अजय माने हे देखील त्या ठिकाणी आले। अजय माने हा टोल्या पोद्दार याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता। वाढदिवसाला का आला नाही असं म्हणत टोल्या आणि अजय माने यांच्यात वादावादी झाली। वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर संशय दिलावर जमादार याच्या कमरेला लावलेलं पिस्तूल काढत हवेत एक राऊंड फायर केला। त्याचवेळी दिलावर जमादार हातात कोयता घेऊन आला। टोल्या पोद्दार यांनी अजय मानेच्या दिशेने पिस्तूल रोखली। त्याचवेळी जखमी निलेश जाधव हा टोल्या पोद्दार याला रोखण्यासाठी गेला। त्यावेळी जाधव याच्यावर गोळीबार करण्यात आला। पिस्तूलमधील गोळी जाधव याच्या गुडघ्याखाली लागली, त्यात तो जखमी अवस्थेत पडला। त्यानंतर टोल्या याच्यासह साथीदारांनी पळ काढला। जखमी निलेश जाधव याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानंतर गुन्हा नोंद करण्यात आला। दरम्यान मोठा आवाज झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली। शहर पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी आलं। टोल्याच्या शोधासाठी तात्काळ 2 पथके रवाना करण्यात आली आहेत।